की अशा प्रकारचे निर्णय हे ठरव जरा अशा प्रकारचे निर्णय हे राज्याचं 3 जणांचं जे नेतृत्व आहे ते करतील. वाट बघू आपण. आज नवी मुंबईमध्ये हायवेमध्ये गोळीबार झाला, एक जण जखमी झालाय, कुठेतरी क्राईम वाढतं असं वाटतं? नाही, क्राईम काही वाढत नाही आहे. अशा प्रकारच्या घटना घडूच नाहीत, पण त्या घटना घडल्यानंतर त्याची ताबडतोब काय म्हणूयात शोध लागणं, संबंधित लोकांना अटक होणं, त्यांना शासन होणं. 14 ते 19 तर अशा प्रकारचे जे आरोपी आहेत त्यांच्यावरचं शिक्षांचं प्रमाण, ज्याला कन्व्हिक्शन रेट म्हणतात, तो इतका देवेंद्रने वाढवला की तो जो समज होता की गुन्हा करा 30-30 वर्ष शिक्षा होत नाही, असं नाही. त्यामुळे खूप कायद्याचा धाक निर्माण झालेला आहे. एखादी घटना अशी घडली तर ती चुकीचीच आहे, चिंताजनकच आहे, पण त्यानं कायदा सुव्यवस्था ढासळली. आता संपूर्ण महाराष्ट्र धोक्यात आला. म्हणजे पुन्हा एकदा त्या घटनेचं जे महत्त्व आहे ते मी दुर्लक्षित नाही आहे, पण त्याचा शोध लावण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, शासन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, केस नीट पुटअप करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.